नमस्कार. MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी आपण CET सेलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या संबंधी एक लेटेस्ट अपडेट आहे की नेमकं पहिल्या राऊंडचं शेड्यूल कसं असेल, पहिला राऊंड नेमका कसा होणार, चॉईस फिलिंग कधी होणार, राऊंडची लिस्ट कधी येणार, जॉईनिंग कधी करायचं, सिलेक्शन लेटर आपल्याला कसं मिळेल याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल नक्की एकदा सबस्क्राइब करायला विसरू नका. सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्की ती ॲप डाउनलोड करा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल. बघा नोटीस नंबर 3 की जी 23/8/2024 ला आलेली आहे. म्हणजे आज मी व्हिडिओ बनवतोय 23 ऑगस्टला आणि याच दिवशीची ही नोटीस आहे. 24 तासातील जे काय लेटेस्ट अपडेट आहे तर हे वेळोवेळी आपल्या जिजाऊ अकॅडमी चॅनलला असतातच. आता बघा या नोटीसमध्ये 2 टेबल आहे मित्रांनो. तर या 2 टेबलमध्ये काय दिलेलं आहे बघा. हा आहे पहिला टेबल, ओके, हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. आणि यानंतर हा जो आहे तर हा दुसरा टेबल आहे. आणि या दोन्ही टेबलमध्ये सर्व माहिती आहे की नेमकं आपल्याला काय काय करावं लागणार. तर त्यामुळे तुम्ही थोडं स्किप न करताना काळजीपूर्वक ऐका. यामध्ये तुमची सुद्धा काही चूक व्हायला नको. जर तुम्ही व्हिडिओजचे अपडेट्स जर दररोज बघत असाल 100% तुमची कोणतीच चूक होणार नाही. बघा सुरुवातीला टेबल नंबर 1 तर हे नेमकं कशासाठी दिलेलं आहे तर आपण आता CET सेलला रजिस्ट्रेशन केले 23 तारखेपर्यंत आणि आजची वेळ होती 23 तारीख लास्ट होती. पण यामध्ये जे कोणी आपले मित्र असतील तर त्यांचं रजिस्ट्रेशन बऱ्याच जणांचं बाकी होतं तर त्यांच्यासाठी डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे 24/8/2024 म्हणजे उद्यापर्यंत 24 ऑगस्टपर्यंत 12:59 PM रात्रीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण इतका वेळ थांबू नका, कारण नंतर वेबसाईटवर लोड असतो. तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल तर याची खात्री खूप कमी असते. तर त्यामुळं तुमचं जर रजिस्ट्रेशन बाकी असेल तर लवकरात लवकर ते करून घ्या. ओके, आता हे जे काय पेमेंट वगैरे करायचं हे सगळ्या कोर्सेससाठी एकत्रित होणार आहे. बघा इकडे दिलेला आहे सेकंड नंबरचा जो सिरियल नंबर आहे. सगळे कोर्सेस आहे MBBS, BDS, BHMS असं वेगवेगळं पेमेंट तुम्हाला करायचं काम नाही. तुम्हाला एकत्रित सगळं रजिस्ट्रेशन होणार हे. आणि तुम्ही जर अगोदर केलेलं असेल तर परत रजिस्ट्रेशन करायचं काम नाही. एक साधा क्वेश्चन येऊ शकतो की सर आम्ही तर 20 तारखेला रजिस्ट्रेशन केलंय, प्रिंट सुद्धा आहे, मग परत रजिस्ट्रेशन करायचं का? करायचं काम नाही. ओके, आता यानंतर ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुली रजिस्ट्रेशन करता तर त्यावेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात आणि त्या डॉक्युमेंटचं जे व्हेरिफिकेशन आहे तर ते ऑनलाईन होणार. आणि हे जे ऑनलाईन व्हेरिफिकेशन आहे हे 24 तारखेपर्यंत सर्वांचं होऊन जाईल. तुमचं जर झालं असेल, तुमच्या डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये जर रेड मार्क आलेला असेल तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा अपडेट केलेलं आहे आणि ॲपला सुद्धा अपडेट केलेलं आहे त्या ॲपच्या ग्रुपमध्ये. ओके, आता यानंतर हा झाला टेबल नंबर 1 सर्व. यामध्ये फक्त आपल्याला शेड्यूल्ड एक्सटेंड झालेलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेपर्यंत होणार तर हे दिलेलं आहे. टेबल 2 मध्ये थोडं सविस्तर आहे की नेमका राऊंड कोणता लागणार. BMS, BHMS हे कोर्स आता सध्या राऊंडमध्ये नाहीत. BMS, BHMSचं शेड्यूल नंतर येणार CET सेलचं, त्याचं वेट करायचं आहे तुम्हाला. बघा आता सध्या MBBS, BDS या फक्त 2च कोर्सेससाठी चॉईस फिलिंग होणार. आता ह्या चॉईस फिलिंग नेमक्या कशा करायच्या, कुणी करायच्या तर त्या अगोदर जे पण समजा आता रजिस्ट्रेशन करणारे कॅन्डिडेट आहेत तर त्यांची जी लिस्ट आहे की ज्याला आपण SML म्हणतो, स्टेट मेरिट लिस्ट, की ज्यामध्ये आपलं नाव यायला पाहिजे, तर ती जी लिस्ट आहे तर ती 26/8/2024 ला CET सेल वेबसाईट पब्लिश करेल. आता ही लिस्ट तुम्हाला शेअर करण्यातच येईल, त्यावेळेस सुद्धा मी अपडेटेड व्हिडिओ बनवणारच. बघा 26 तारखेला ही लिस्ट आपल्याला मिळेल. 26 तारीख म्हणजे सोमवार, ठीक आहे, सोमवारी लिस्ट मिळेल. आता जी मेरिट लिस्ट आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट 26 तारखेला येणारी, तर त्यानंतर 27 तारखेला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत तर याचं एक सीट मॅट्रिक्स आपल्याला दिलं जाईल CET सेलकडनं. पण हे सगळ्या कोर्सेससाठी असेल का तर नाही, हे फक्त ग्रुप A म्हणजे MBBS आणि BDS ओनली या कोर्सेससाठी असतील. MBBS आणि BDS यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज असतील, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असतील आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट MBBS, BDS असं सर्व एकत्रित सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत तर त्याला सीट मॅट्रिक्स म्हणतात. तर हे सीट मॅट्रिक्स आपल्याला 27/8/2024 ला बघायला मिळेल. आता परत आपल्याला नेमकं काय करायचं तर सुरू होणार आपले ऑनलाईन प्रेफरन्सेस. आता ऑनलाईन प्रेफरन्सेस नेमकं काय असतं तर आपल्याला या तारखेला ऑनलाईन प्रेफरन्सेस भरायचे 27, 28 आणि 29 3 दिवस दिलेले आहेत. आणि या दरम्यान आपल्याला आपले ऑनलाईन चॉईसेस भरायचे वेबसाईटवर. कोणत्या तर CET सेलच्या. आता हे कसे भरायचे, काय करायचं याचा सविस्तर माहिती
जेव्हा हे प्रेफरन्सेस सुरू होतील तर तेव्हा आम्ही तुम्हाला देणारच, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका. प्रेफरन्स कसा ॲड करायचा, तो डिलीट कसा करायचा, तो अपडेट कसा करायचा चुकला असेल तर, याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल, आपल्या ग्रुपवर शेअर करण्यात येईल, ॲपला सुद्धा दिला जाईल. तर त्यामुळे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आपलं जे 27 तारखेचं चॉईस फिलिंग आहे तर ते MBBS आणि BDS फक्त या दोनच कोर्सेससाठी आहे. गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. ओके, आता या दरम्यान एक महत्त्वाचा अपडेट देतोय. जर तुम्ही बँगलोरपासून साधारण 4 ते 5 तासाच्या रनवर म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू या बाउंड्रीवर एक कॉलेज आहे की जिकडे तुमची ॲडमिशन 1.25 लाख पर इयरमध्ये होऊ शकते. BMSला, ठीक आहे ना, 1.25 लाख पर इयर. कॉलेजची फीस तशी जास्त आहे पण 1.25 लाख पर इयरमध्ये ॲडमिशन होऊ शकते. 1 लाख रुपये तुमचं हॉस्टेल प्लस मेसचा खर्च येऊ शकतो. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर 84 59 81 89 23 या नंबरला तुम्हाला तमिळनाडू BMS असा मेसेज करायचा आहे. आता विषय असा होतो की सीट फक्त 9च आहे त्या कॉलेजमध्ये. कॉलेजचं नाव हे व्हॉट्सअप केला जाऊ शकत नाही, कॉलवर सांगल्या जाऊ शकत नाही, तुम्हाला डायरेक्ट व्हिजिट करावं लागेल. कॉलेज जर आवडलं तरच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि जर कॉलेज नाही आवडलं तर तुम्ही भरलेली तमिळनाडू काउन्सिलिंग फी तुम्हाला रिफंड केली जाईल रिफंड पॉलिसीच्या अंतर्गत. तर त्यामुळं जे विद्यार्थी अगोदर 9 जण येतील तर त्यांनाच आम्ही घेऊ शकतो. असं एक कॉलेज आमच्याकडनं अगोदर पूर्ण त्या ठिकाणी सीट ज्या होत्या तर त्या फुल झालेल्या आहे 1.25 लाख पर इयरच्या. पण आता अजून एक चांगलं कॉलेज, टॉपचं कॉलेज आहे की ज्यामध्ये 1.25 लाख पर इयरनं ॲडमिशन BMS साठी होऊ शकते. इंटरेस्टेड असाल तर आज आणि उद्या निर्णय द्या, कारण फक्त 9 सीट्स आहे आणि त्यातल्या त्यात आमचे जे पेड ग्रुपचे मेंबर्स आहेत तर त्यांना थोडा प्रेफरन्सेस आम्ही देणार आहे. ठीक आहे, आता बघा डिक्लेरेशन ऑफ राऊंड फर्स्ट म्हणजे जे आपण जे चॉईसेस सिलेक्ट करू तर त्या चॉईसेसवर आपल्याला एक कॉलेज मिळणार आहे. जर मेरिट लिस्टमध्ये जर बसत असेल तर मग अशा सर्व विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे तर ती 30 ऑगस्टला पब्लिश होईल. आता या लिस्टमध्ये कोणते विद्यार्थी असतील तर ज्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे असे सर्व विद्यार्थी त्या 30 तारखेच्या लिस्टमध्ये येतील आणि कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे तर हे त्याच्या नावासमोर लिहिलेलं असतं आणि ज्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळत नाही तर त्याच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं लिहिलेलं असतं. तर ही लिस्ट आपल्याला 30 ऑगस्टला मिळणार आहे. आता ऑगस्ट एंडपर्यंत आपण आलो आहे. आता ज्यांना कॉलेज मिळतं तर त्यांनी नेमकं काय करायचं तर लक्षात घ्या, तुम्हाला DD किंवा चेक, आता चेक शक्यतोवर तुम्ही नेऊ नका, DDच काढा. तुम्हाला 31/8 आणि 4/9 या दरम्यान म्हणजे 31 तारीख तुमच्याकडे पूर्ण. ओके, कारण 30 तारखेला हे डिक्लेरेशन होईल की तुम्हाला म्हणजे एक सिलेक्शन लिस्ट येईल की तुम्हाला कॉलेज मिळालं का नाही. तर त्यामुळे तुमच्याकडे 30 तारीख तर आहेच, नंतर 31 तारीख आहे, 1 तारीख आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, असे 4-5 दिवस तुम्हाला मिळतात. तुम्हाला कॉलेजच्या नावानं DD काढावं लागतो आणि कॉलेजमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊन ॲडमिशन करावं लागतं. ॲडमिशन तुम्ही फायनल करू नका पण कॉलेज जॉईन करून ठेवा तरच ते कॉलेज तुमच्या हाताशी राहील. जर तुम्ही फक्त कॉल करून सांगितलं की मला तुमचं कॉलेज मिळालं पण मला फक्त जॉईन करायचं तर तसं चालत नसतं. त्या कॉलेजला जावं लागतं ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन. तर हे तुम्हाला 4 तारखेच्या अगोदर करायचं, 4 सप्टेंबरच्या अगोदर. विषय असा की जर समजा कॉलेज नाही मिळालं तर मग काय करायचं, तर ज्यांना कॉलेज मिळत नसतं तर त्यांनी पुढच्या राऊंडला चॉईस फिलिंग करायच्या, कारण तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही. आता प्रश्न असा की BMS BHMSचं नेमकं कधी येणार, तर जर शेड्यूल आलं तर नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल. तर त्यामुळे तुम्हाला थोडा वेट करायचा आहे. आणि मी जे सांगितलं तुम्हाला तमिळनाडू BMSचं कमी सीट्सचे खूप लवकर फुल होतात. बरं या व्हिडिओ बनवल्यापासून एका दिवसामध्ये ते सगळं टोटल फुल होऊन जाईल. नंतर तुमच्या मेसेजला रिप्लाय देणं सुद्धा आमच्याकडून शक्य नसतो, कारण खूप मुलं इंटरेस्टेड असतात. 1.25 लाख पर इयरमध्ये BMS कुठंच मिळत नाही आणि तुम्हाला कॉलेज बघण्याची एक संधीसुद्धा आहे. कॉलेज आवडलं तरच ॲडमिशन करायची. ओके, आणि हे सगळं बघत असताना 1 लाख पर इयर तुमचं हॉस्टेल मेस जाणार आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर हे सगळं शेड्यूल्ड आहे आणि हे सगळं शेड्यूल्ड CET सेलचं आहे, स्टेट कोटाचं. लक्षात घ्या, ऑल इंडियाचं नाही आहे, स्टेट कोटाचं आहे CET सेलचं. आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, बाय.